नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलाय। या प्रभागात प्रत्येक उमेदवार आपली ताकद आजमावत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुमारी रुचिरा संतोष साळवे, योगेश वामन भोर आणि भारती अंबादास ताजनपुरे हे उमेदवार प्रभाग क्रमांक 19 मधून रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। दरम्यान चेहडी पंपिंग नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता नाना गायकवाड तसेच वसंतभाऊ गीते यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारती अंबादास ताजनपुरे, कुमारी रुचिरा संतोष साळवे आणि योगेश वामन भोर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विकास, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमास शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक वर्ग तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच नाशिक महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराची रंगत वाढली असून येथील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहे। प्रभाग क्रमांक 19 मध्ये आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या थाटामाटामध्ये झालं। खरं तर उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून आमचे जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन याचा थाटामाटात पार पडलं। बोलायचं तर खूप आहे, पण जनता जनार्दन इथंच आहे। जनतेला विनंती आहे की सक्षम असे उमेदवार, आम्ही तिन्ही उमेदवार यांना भरघोस मताने विजयी करा। कारण गेले 9 वर्ष महापालिका निवडणूक होऊन झाले, पण जनतेला बी कळाले का इथून मागच्या नगरसेवकांनी काय केलं। म्हणून जनतेपुढे आम्ही हाच एक आमचा चेहरा घेऊन जातो की आम्ही एक नवीन आणि एक यंग उमेदवार म्हणून आहे। आमच्या सोबत आमच्या भारतीताई अनुभवी उमेदवार आहे, ज्यांनी 10 वर्ष प्रभागामध्ये काम केलेलं आहे। त्याच सोबत माझी दुसऱ्या उमेदवार आहे माझी बहीण रुचिरा साळवे, ही पण एक यंग आहे आणि एक सुशिक्षित शिकलेली उमेदवार आहे। त्यामुळे जनतेला व माझ्या प्रभाग क्रमांकाच्या सर्व नागरिकांना विनंती आहे, आम्ही तिन्ही उमेदवार एकदम सक्षम आहे। येत्या 15 तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन दाबून आम्हा तिघांना बी प्रचंड बहुमताने विजय करा आणि हीच विनंती करतो। जनतेची सेवा करण्याची, तुमची सेवा करण्याची संधी द्या। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंचवार्षिक निवडणूक खऱ्या अर्थानं गेल्या 4 वर्षापासून जनता या निवडणुकीची वाट बघत होती आणि सर्व जनतेला माहिती आहे की निवडणूक कोणामुळं अडून राहिली होती। खऱ्या अर्थाने आज सुद्धा त्यांची निवडणूक घेण्याची मानसिकता, इच्छा नव्हती, परंतु जनतेचा रोष बघता ही पंचवार्षिक निवडणूक त्यांना घ्यावी लागली। याचं कारण असं आहे का निश्चित या शासनाला, या सरकारला लोक वैतागलेले। फक्त मोठमोठे आश्वासन द्यायचे, मोठमोठे भाषणं करायचे, परंतु कामाच्या बाबतीत शून्य। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं, परंतु हे नाशिक दत्तक घेतल्यानंतर या नाशिकची परिस्थिती आज आपण बघितली। अख्खं नाशिक खड्डेमय झालं, नाशिक गुन्हेगारांनी भरलंय। नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहे, हे प्रश्न निश्चित नाशिककर या पंचवार्षिकची वाट बघताय का बरं त्यांना बदल करायचा, त्यांना चांगले लोक, काम करणारे लोक हे निवडून द्यायचे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य आहे का 80% समाजकारण, 20% राजकारण। त्याच्यामुळे तळागाळातील कार्यकर्ता, ज्याची लोकांची काम, ज्या व्यक्तीची लोकांप्रती प्रेम आहे, लोकांचा विश्वास आहे आणि लोकांच्या बद्दल आत्मीयता आहे आणि काम करण्याची इच्छाशक्ती आहे, अशा लोकांनी भरलेला या शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार या ठिकाणी बाळासाहेबांच्या या शिवसेनेने, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने निश्चित उभे केले। निष्ठावंत लोक उभे केले का बरं जे संधी साधू होते, निश्चित त्यांनी संधी साधल्या आणि या जनतेने बघितलं का त्यांना कुठली तरी संधी साधायला मिळाली, काहीतरी मिळालं। त्या भुकेपोटी ते निश्चित या पक्षाला सोडून गेले, परंतु त्यांच्यावर कुठला तरी अन्याय झाला म्हणून नाही गेले, तर त्यांच्या आवासापोटी ते सोडून गेले आणि त्यांना धडा शिकवण्याची खऱ्या अर्थाने मतदार राजांना ही वेळ आली आणि
प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेवर, उद्धव साहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि 15 तारखेला शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मशाली समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतदानी हे प्रभाग क्रमांक 19 ची जनता निवडून देईल आणि द्यावा ही विनंती मी त्यांना सर्वांना करतो. थांबतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.